इंट्रोडक्शन ऑफ C++ हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्याच्यातला आज कंट्रोल स्ट्रक्चर हे पॉईंट्स घ्यायचे आहेत. कंट्रोल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर तुम्ही डिसिजन मेकिंग करताय, एखाद्या गोष्टीवर तुमचा आउटपुट डिपेंड आहे किंवा रिझल्ट डिपेंड आहे. तू मोबाईल आहे बघा. हो ओके. अरे ऐकू येतं का प्रॉपर? कंट्रोल स्ट्रक्चर्स कशासाठी यूज करतात, तर तुमचं डिसिजन मेकिंगसाठी तुम्ही यूज करताय. म्हणजे काय, एखाद्या कंडिशनवर किंवा एखाद्या गोष्टीवर तुमचा रिझल्टंट आउटपुट काय आहे ते डिसाईड करणार. हां बरोबर आहे. सपोज आता आपल्याकडे 10 आणि 20, तुम्ही काय करताय, 10 आणि 20ची जेव्हा कंपॅरिझन करताय तर तुम्हाला विचारलं जाते 10 हा 20पेक्षा बिग, तेव्हा तुम्ही काय करताय, कंपॅरिझन ऑपरेटर यूज करताय, दोघांची कंपॅरिझन करताय आणि त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट डिसाईड करताय की कोणता नंबर मोठा येतो. हां म्हणजे याच्यावर तुमचं जर तुम्हाला सांगितलं फाइंड द बिटवीन टू नंबर्स बिग, तर तेव्हा तुम्ही दोन नंबरची कंपॅरिझन करणार आणि त्याच्यावर तुमचं आउटपुट डिसाईड करणार. तेव्हा कंट्रोल स्ट्रक्चर हा येणार. मग याच्यात पण दोन गोष्टी आहेत, एक सिलेक्शन स्ट्रक्चर and second branching. ब्रांचिंगलाच बहुतेक सिलेक्शन म्हणतात और लूपिंग. ह्याच्यात लूप म्हणजे काय, एखादी गोष्ट तुम्हाला, आता सिलेक्शन म्हणजे काय, सिक्वेन्शियल तुम्ही ती कंडिशनवर तुमची काय नेक्स्ट रिझल्ट डिपेंड असणार आहे, त्याला सिलेक्शन म्हणजे सिक्वेन्शियल स्ट्रक्चर असणार आहे ते. पण जेव्हा लूपिंग येते, एखादी गोष्ट तुम्हाला भरपूर वेळा लागत असेल, जेव्हा हॅलो हा वर्ड 5 टाइम्स वेळा लिहित असेल तेव्हा तुम्ही तो लूपमध्ये टाकायचा. पेंडल कसं फिरते घड्याळाचं, आधी जुने घड्याळ पेंडलमचे होते, राईट इकडून ते इकडून, म्हणजे कंटिन्यू जोपर्यंत ती कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत ते लूप एक्झिक्यूट होत जाते. घड्याळ आपलं कसं कंटिन्यू 60 सेकंड काटा कसा 60 सेकंड झाल्यानंतर परत न्यूली स्टार्ट करतोय, म्हणजे नेक्स्ट सेकंड स्टार्टअप करतात, म्हणजे नेक्स्ट मिनिटला तो इन्क्रीज करतोय. तसं लूपिंग पण येत आहे. मग आता सिलेक्शन स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय शिकणार आहात, इफ स्टेटमेंट. सेकंड इफ एल्स. थर्ड नेस्टेड इफ. if else if ladder आणि लास्ट स्विच केस. ह्या 6 कन्सेप्ट तुम्ही शिकणार आहात. इफ स्टेटमेंट, इफ एल्स हे सगळे एकसारखंच आहे. इफ आणि इफ एल्स हे तुम्ही स्टेटमेंट शिकला तर नेस्टेड म्हणजे काय, एकात एक ते स्टेटमेंट. तुम्ही एक व्हिडिओ बघत असाल टिकटॉकमध्ये, मोठ्या बॉक्समध्ये छोटा बॉक्स, छोट्या बॉक्समध्ये परत त्याच्या छोटा बॉक्स. म्हणजे जर तुम्हाला आतल्या आउटपुटला पाहिजे असेल तर पहिला काय करणार, बाहेरचे ब्रॅक्स ओपन करायला लागणार, बॉक्स ओपन करायला लागणार. तसं नेस्टेड इफ एल्स आहे आणि नेस्टेड इफ आहे. हां मग आता पहिला इफ स्टेटमेंट आज बघूया. आता इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स कसा आहे, ह्या नोट्स तुम्ही पॉईंट टू पॉईंट लिहित जा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा लिहू शकताय. सिंटॅक्समध्ये कसं असणार आहे, इफ
पुढे राउंडेड ब्रॅकेट, ओपनिंग राउंडेड ब्रॅकेट, त्याच्यानंतर कंडिशन, राउंडेड ब्रॅकेट क्लोज. ह्या इफ नंतर कुठलाही सेमिकोलन कॉमा वगैरे द्यायचं नाही. काय असेल ते इफ विदाउट एनी स्पेस, राउंडेड ब्रॅकेट, ओपनिंग अँड क्लोजिंग, त्याच्यात ती तुमची जी कंडिशन आहे ती राईट करायची. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट ओपनिंग, ह्याच्यात तुम्हाला काय स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे आहेत ही कंडिशन ट्रू झाल्यावर. इथं सेमिकोलन टर्मिनेट, परत म्हणजे काय होणार आहे, जर ही कंडिशन ट्रू झाली इफ मधली तरच हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, अदरवाईज तो डायरेक्ट स्टेटमेंट एक्सला येणार. म्हणजे ह्या कंडिशनवर डिपेंड आहे की तुम्ही हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे की नाही, ट्रू और फॉल्सवर. हां, मग याचा सिंटॅक्स कसा असणार आहे, फ्लो चार्ट, सॉरी, इफ कंडिशन काय असेल ती तुमची, ट्रू असेल तर काय करा, स्टेटमेंट 1. फॉल्स असेल तर स्टेटमेंट 2. आणि ते दोन्ही नसेल तर काय करणार, तो डायरेक्ट स्टेटमेंट एक्स एक्झिक्यूट करणार. हा त्याचा सिंटॅक्स झाला, हा त्याचा फ्लोचार्ट झाला. म्हणजे ह्याच्यावर तुमचं काय असेल ते डिपेंड आहे की कुठली कंडिशनवर तुम्ही काय एक्झिक्यूट करणार ते. इफ असेल कंडिशन ट्रू झाली तर हे स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट करणार, अदरवाईज डायरेक्ट तो स्टेटमेंट एक्स. एक सिम्पलसा प्रोग्राम घेऊया. आता जो बिगेस्ट नंबरचा घेतला तो, क्वेश्चन लिहून देते मी, बोर्डवर पण लिहिते, लिहून घ्या. राईट अ प्रोग्राम in CPP to find the largest number between inputted two numbers. म्हणजे प्रोग्राममध्ये काय लिहिलं आहे, राईट अ प्रोग्राम इन C++ टू फाइंड द लार्जेस्ट नंबर बिटवीन इनपुटेड. इनपुटेड म्हणजे काय, तुम्ही युजरला रन टाईमला इनपुट करून घेताय ते. तुम्हाला सगळ्यांना बेसिक स्ट्रक्चर माहीत आहे आपलं. हॅश, इट इज अ प्री प्रोसेसर. इट मस्ट बी तुमच्या प्रोग्रामची स्टार्टिंग ह्या स्ट्रक्चरमध्ये राईट झालीच पाहिजे. हॅश इन्क्लूडचं स्पेलिंग व्यवस्थित लिहा. अँग्युलर ब्रॅकेट, इनपुट आउटपुट स्ट्रीम, दॅट इज IO stream .h बिकॉज ऑफ दिस इज अ हिडर फाईल. त्याच्यानंतर हॅश इन्क्लूड conio .h void it is a data type. It is a reserve space and keyword. void मेन फंक्शन मध्ये तुमचा ॲक्च्युअल प्रोग्राम तुम्ही राईट करताय. void हा डाटा टाईप राईट केल्यानंतर मेन हा कीवर्ड यूज करायचा. मेन मध्ये ओपनिंग अँड राउंडेड ब्रॅकेट, याच्या पुढे कुठेही कधीही सेमिकोलन द्यायचा नाही, कारण सेमिकोलन यूज टू टर्मिनेट द लाईन. टर्मिनेट करतं तिथं तो स्टॉप करतोय तुमचं काय असेल प्रोग्रामचं एक्झिक्युशन. आपल्याला ह्याच्यात प्रोग्राम राईट करायचा आहे, काय स्टेप आपल्याला रन करायचे त्या. कर्ली ब्रॅकेटमध्ये आता काय, इनपुटेड टू नंबर्स म्हणजे काय, आता नंबर्स कसे असणार आहेत, दोन राउंडेड नंबर असणार आहेत.
म्हणजे होल नंबर, म्हणजे त्याचा डाटा टाईप काय असणार आहे, इंटिजर. इंटिजर num1 कॉमा सेम टाईपचे आहेत म्हणून कॉमाने डिफरन्स सेपरेटली केले. नंबर 2. तिसरा व्हेरिएबल लागणार आहे का आपल्याला, फक्त 2 नंबर आहेत, फक्त त्याच्यातला कुठला नंबर मोठा आहे तो चेक करायचा आहे, त्यामुळे तिसरा डाटा टाईप लागणार नाही. इथं आपला व्हेरिएबल डिक्लेरेशनचा पार्ट झाला. व्हेरिएबल कुठले घेतले, num1 आणि num2, त्याचा डाटा टाईप काय आला, इंटिजर. आता ह्या युजरकडून आपल्याला इनपुट करून घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी आपण कुठला ऑपरेटर यूज करतो, इन्सर्शन ऑपरेटर. इन्सर्ट काय स्ट्रिंग करणार, एंटर द व्हॅल्यू फॉर num1 अँड num2. बरोबर आहे. विदिन दिस डबल कोटमध्ये तुम्ही काय असेल ती तुमची स्ट्रिंगला राईट करायची, सेमिकोलननी टर्मिनेट करायची. आणि त्याच्यातल्या व्हॅल्यू रन टाईमला गेट करण्यासाठी कुठला ऑपरेटर यूज करतोय, CINनी एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. पहिला व्हॅल्यू कशाची एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची, num1ची, त्याच्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय कुठली करायची, num2ची. हे झालं युजरकडून तुम्ही व्हॅल्यू इनपुट करून घेतला. आता उरलेला प्रोग्राम कसा राईट करणार तुम्ही, आता काय करायचं आहे, कंडिशन ह्या इनपुट केलेल्या व्हॅल्यू इफ कंपॅरिझन ऑपरेटर कुठले किंवा रिलेशन ऑपरेटर कुठले कुठले आहेत, तर ग्रेटर दॅन लेस दॅन, num1 इज ग्रेटर दॅन टू नंबर 2. ही झाली कंडिशन आपली. ही जर कंडिशन ट्रू असेल तर काय स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार तुमचं, num1 इज ग्रेटर. कंडिशन ट्रू झाली तर मग सी आउटला काय लिहिणार तुम्ही, num1 इज बिग. बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 2 शिकायचं त्यांनी आउटपुट लिहा म्हटले की नाही, कुठला नंबर फक्त बिगर आहे ते लिहा, ह्याच्यात आलेलं नाही. मग नेक्स्ट सेंटेन्सला काय लिहायचं, सी आउट थँक्यू. हा प्रोग्राम व्यवस्थित राईट करा. हे झालं कोडिंग. हा सेव्ह करताना कुठल्या एक्सटेन्शनने सेव्ह करणार, .cpp. तुमच्या प्रोग्रामला काहीतरी नाव द्या आणि CPP एक्सटेन्शन द्या. याचा आता आउटपुट कसं येणार, प्रोग्राम हा कसा रन केला जातो, स्टेप बाय स्टेप केला जातो. तो इथे येणार, प्री प्रोसेसरमध्ये चेक करणार. CPP इज अ केस सेन्सिटिव्ह. तो काय असेल ते चेक करतात की एरर आहे का, एरर असेल तर तो रन करताना तिथंच स्टॉप करणार आणि तुम्हाला एरर काढायला सांगणार. जोपर्यंत तुमचा प्रोग्राम एरर फ्री होत नाही तोपर्यंत तो आउटपुट किंवा रन विंडोज तुम्हाला शो करणार नाही. हॅश इन्क्लूड करणार, इथे येणार. परत मेन फंक्शनमध्ये तुमचं व्हेरिएबल डिक्लेरेशन बघणार. तुम्ही 2 व्हेरिएबल हे केलं, त्याच्यात पहिला काय तो आउटपुट विंडोला शो करणार. जरी तुम्ही इथून प्रोग्राम स्टार्ट केला तर तो तुम्हाला आउटपुट विंडोला, कारण सी आउट इन्सर्ट टू आउटपुट विंडो, रन विंडोला तुम्ही ही लाईन सेंटेन्स एंटर करा. काय, एंटर द व्हॅल्यू फॉर num1 अँड num2. त्याच्यानंतर तुम्ही जर सपोज इथे 25 इनपुट पहिला केली, ती नंबर 1ला स्टोअर होणार. त्याच्यानंतर 20 एंटर केली. मी 2 नंबर इनपुट करून घेतले, 25 आणि 20. मग आता तो काय करणार, इथे येणार, इफला चेक करणार, 25 इज ग्रेटर दॅन 20, इज इट ट्रू, ट्रू. कंडिशन ट्रू झाली तो काय करणार, नेक्स्ट लाईनला येणार, काय येणार, ह्याला num1 इज बिग, हे स्टेटमेंट टाकणार. त्याच्यानंतर थँक्यू म्हणणार.
हे झालं तुमच्या ह्या प्रोग्रामचा आउटपुट. म्हणजे ह्या कंडिशनवर डिपेंड आहे कुठला नंबर मोठा आहे तो. जर मी इथे 20 लिहिलं आणि इथे 25 लिहिलं तर माझं आउटपुट काय येणार, ही लाईन एक्झिक्यूट होणार नाही, डायरेक्ट तो थँक्यूला येणार. कळालं का? म्हणजे का तर तो ह्या लूपमध्ये जाणारच नाही, या कंडिशनमध्ये जाणारच नाही, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट. कारण इथं कंडिशन फॉल्स ठरली. 25 हा जेव्हा 20पेक्षा मोठा असतो तेव्हा ही कंडिशन फॉल्स ठरणार, तेव्हा तो ह्याच्यात लूपमध्ये येणारच नाही आणि तो चेक करणार नाही. कळाला हा प्रोग्राम? सिम्पलसा लिहून घ्या व्यवस्थित, आउटपुटसुद्धा लिहून घ्या. मी तो नेक्स्ट ह्याचं तुम्हाला सांगते कसे करायचं. त्याच्यानंतर इफ एस मध्ये काय असणार आहे, सेम प्रोग्राम आहे, फक्त ह्याच्यात इफचा पार्ट होता. आता ह्या प्रोग्राममध्ये काय केलं आपण, नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2, बरोबर आहे. ह्या प्रोग्राममध्ये ह्याचा सिंटॅक्स वगैरे कसं येणार, इथे सिंटॅक्स लिहून दाखवते तुम्हाला. कंडिशन कर्ली ब्रॅकेटमध्ये काय असेल ते स्टेटमेंट 1. ही कंडिशन ट्रू झाली तरच हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, अदरवाईज एल्सला काय होणार, ही कंडिशन फॉल्स ठरली तर तो काय करणार, स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट करणार. म्हणजे काय, ह्या कंडिशनवर डिपेंड हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे की नाही ते डिसाईड होणार. नसेल ही कंडिशन फर्स्ट ठरली तर एल्स पार्टला जाणार, तो एल्स ह्या कीवर्डनी एल्स स्टेटमेंट सेकंड इज एक्झिक्यूट करणार तो, आणि नाहीतर स्टेटमेंट एक्स. मग आता ह्याच प्रोग्राममध्ये सेम कुठला नंबर ग्रेटर आहे, पहिला आपण काय केला, फक्त फर्स्टची कंपॅरिझन काय केली सेकंडशी. जर फर्स्टच मोठा असेल तरच तुम्हाला आउटपुट दिसलं, अदरवाईज दिसलं नाही जर सेकंड. मग तेव्हा काय करायचं, सेम कोडिंग इथंपर्यंत सेम आहे, इनपुट व्हॅल्यू करून घ्या. त्याच्यानंतर इथे या एल्स पार्ट, एल्स हा कीवर्ड यूज करा. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये सी आउट नंबर 2 इज बिग. कर्ली ब्रॅकेट क्लोज करा. त्याच्यानंतर सी आउट थँक्यू गेट सी एच कर्ली ब्रॅकेट क्लोज. फक्त काय चेंज केला मी, ॲज इट इज प्रोग्राम आहे तसाच ठेवला, फक्त एल्स हा कीवर्ड यूज केला. आणि जो कुठला तुम्हाला स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचा ह्या कंडिशनवर, नंबर 1 हा मोठा नाही तर म्हणजे काय असणार आहे, नंबर 2 मोठा असणार आहे. मग ते फक्त तुम्हाला स्टेटमेंटमध्ये राईट करायचं आहे एल्स पार्टला. हे नसेल तर हे. हां, प्रोग्राम राईट करून घ्या. झालं. नेक्स्ट, नेस्टेड इफ. समजते ना सगळ्यांना? नेस्टेड इफ. नेस्टेड इफ मध्ये कसं असणार आहे सिंटॅक्स, इफ कंडिशन
त्याच्यानंतर परत त्याच्या आत एक दुसरा इफ. मी काय सांगितलं मग अशी मोठ्या बॉक्समध्ये परत छोटा बॉक्स, छोट्या बॉक्स परत त्या बॉक्समध्ये अजून एक छोटा बॉक्स, म्हणजे प्रत्येक ह्याच्यात अजून एक असणार आहे. कंडिशन, त्याच्यानंतर म्हणजे बघा आधी ही फर्स्ट कंडिशन चेक केली जाणार आहे, इफ ची काय असेल ती. ही कंडिशन ट्रू झाली तरच तो ह्या कंडिशनकडे येणार. इथे तो कंडिशन चेक करणार, ही कंडिशन ट्रू असेल तरच तो काय करणार, हे जर स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायचं असेल म्हणजे रन व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन्ही कंडिशन ट्रू असायला पाहिजेत, तरच हे स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार. अदरवाईज तो काय करणार, ही कंडिशन फर्स्ट ठरली तर तो हा स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार आणि नंतर काय असतील ते बाकी स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. ह्याला काय म्हणायचं, सिंटॅक्स ऑफ नेस्टेड इफ. घरटं कसं एकात एक गुंतलेलं असतंय, तसंच हा गुंता असतो, एकात एक एकात एक एकात एक. ह्या कंडिशनवर हे डिपेंड. म्हणजे आधीच जर तुम्हाला आतली वस्तू काढायची असेल तर काय करायला लागणार, बाहेरचे तुम्हाला ओपन बॉक्स करायला लागणार. तसंच सेम आहे. आता ह्याच प्रोग्राममध्ये फक्त आता काय होणार आहे, राईट अ प्रोग्राम इन CPP टू फाइंड द लार्जेस्ट नंबर बिटवीन इनपुटेड 2 नंबरच्या ऐवजी 3 नंबर. मोर दॅन 3 पण घेऊ शकतो आपण. 3 नंबर जर असतील तर काय करणार, त्याच्यासाठी हा प्रोग्राम बघूया. हा प्रोग्रामचा क्वेश्चन चेंज होतोय. सेम कोडिंग आहे, फक्त इथं आता तिसरा नंबर ऍड झालाय म्हणून काय होणार आहे, num3. परत इथं चेंज होणार स्टेटमेंट अँड नंबर 3. परत इथेही cin num1 num2. 3 व्हॅल्यू इनपुट करून घ्यायला लागणार ना, म्हणून 3 व्हॅल्यू इनपुट करायची. हा आता प्रोग्राम इथे ॲक्च्युली आपला रन होणार. सोपं आहे, काय डिफिकल्ट नाही आहे, फक्त तुम्ही थोडं कॉम्प्लिकेटेड करून घेताय. नंबर 1 आता काय होणार आहे, 3 नंबर असतील, नंबर 1 नंबर 2 नंबर 3. पहिला काय करायचं, नंबर 1 ची कंपॅरिझन काय करायची, नंबर 1 इज ग्रेटर दॅन नंबर 2. ही कंडिशन ट्रू झाली तर काय करायचं, परत इथे यायचं. परत इफ नंबर 1 ची कंपॅरिझन आता कुणाशी करायची, नंबर 3 शी करायची, ग्रेटर दॅन नंबर 3. म्हणजे काय होणार आहे, नंबर 1 ची कंडिशन, नंबर 1 हा नंबर 2 पेक्षा मोठा आहे का, तर ट्रू झालं तर इथे येणार तो काय येणार, नंबर 1 परत 3 शी कंपेअर. म्हणजे नंबर 2 आणि 3 पेक्षा दोन्ही, ही कंडिशन जेव्हा ट्रू होणार तेव्हा काय करणार, आउटपुटला येणार तुमच्या नंबर 1 इज बिग. बरोबर आहे का, तर त्याची कंपॅरिझन काय केली, नंबर 2 शी पण केली आणि 3 शी पण केली. आणि जेव्हा दोन्ही कंडिशन ट्रू झाला म्हणजे 2 पेक्षा पण मोठा आहे 3 पेक्षा, म्हणजे ऑब्विसली तो नंबर 1 बिगेस्ट असणार आहे. हां, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. म्हणजे ह्या कंडिशन, ही कंडिशन डिपेंड आली. परत मग नेक्स्ट ह्याला जर ही कंडिशन फॉल्स असेल तर काय असणार आहे तुमच्या इथं, परत
हा प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होणार, परत काय येणार तो इफ नंबर 2 पेक्षा नंबर 1 मोठा आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा नंबर 1 हा नंबर 3 पेक्षा पण कंडिशन फर्स्ट होते तेव्हा काय करणार, कंडिशन परत काय चेक केली जाणार आहे, इफ नंबर 2 काय होणार आहे, इज ग्रेटर दॅन नंबर 3. हां, ही जेव्हा कंडिशन ट्रू असेल तेव्हा काय होणार आहे, सी आउटला नंबर 2 इज बिग. हां, अदरवाइज काय असणार आहे, नंबर 3 इज बिग. आता बघा, ह्या इफचं इथं क्लोजिंग ब्रॅकेट आलं. हां, परत ह्या इफचा आता काय करणार, अजून एक क्लोजिंग ब्रॅकेट लिहायचं आणि नंबर 3 इज बिग. आता हे कर्ली जे ब्रॅकेट्स आहेत ना ते व्यवस्थित क्लोजिंग करायचे. हे सिलेक्शन स्ट्रक्चरमध्ये क्लोजिंग ब्रॅकेटला इतकं इम्पॉर्टन्स आहे की तुम्ही कुठं क्लोजिंग ओपनिंग केलं आहे, कारण का त्याच्यावर तुमचं आउटपुट डिपेंड आहे. आउटपुट मग तुमचं वेगळं काहीतरी येऊ शकतं. तुमच्याकडे घरी कम्प्युटर किंवा लॅपटॉप असतील तर ट्राय करा, टर्बोसी असेल तर बघा, नसेल तर एखाद्या वेळेस मला कॉल करून मागून घ्या टर्बोसी, मी तुम्हाला देईन. पेनड्राईव्हपर्यंत घेऊन या. हां, एवढा प्रोग्राम समजला तुम्हाला, काय डाऊट्स आहेत, उद्या तुम्हाला नेस्टेड इफ एल्स, स्विच केस आणि एलसी फ्लॅडर ह्या 3 कन्सेप्ट घेतल्या जातील. हां, ठीक आहे, आजच्या पुरते एवढे बास. लिहून घ्या वाटल्यास व्यवस्थित.